नमस्कार. मुख्यमंत्री साहेब, मी तुमच्यापेक्षा बेटर मुख्यमंत्री होऊ शकतो. हे का संदर्भ घेतला? कारण तुमचे जुने सहकारी सूर्यभान वहाडणे, कदाचित सिनियर टू यू, त्यांच्या चिरंजीव विजय वहाडणे याने एक लेख टाकला आणि तुम्ही मतदारांना फालतूपणा हा शब्द वापरून अपमानित केलं. त्याचा लेख घेऊन मी आपणास कळवू इच्छितो की मी बेटर मुख्यमंत्री कसा होऊ शकतो. कारण मी तुमच्यासारखं अजित पवार, एकनाथ शिंदे यांचे हे ज्यांना सांभाळतात, भूमाफियांना, बिल्डरांना यांना सांभाळतात, अशा लोकांच्या कोबड्या घेणार नाही. संपदा मुंडे, डॉक्टर संपदा मुंडे हिच्या आत्महत्येत कारणीभूत झालेल्या रणजित सिंग निंबाळकर यांना क्लीन चिट देणार नाही. तसेच आत्ता जे हॉट न्यूज चालू आहे, ब्रेकिंग न्यूज चालू आहे, उज्ज्वला थिटे हिने जो तिच्यावर होत असलेला अन्याय, राजन पाटील कोण आहेत ते अनगरचे, त्यांनी केलेला अन्याय आणि आपण लाडकी बहीण योजना आणून अशा थिटेसारख्या हिरकणीवर होत असलेला अन्याय सहन करता, अशा लोकांना क्लीन चिट देता, ते मी देणार नाही. त्यामुळे अशा अनेक मुद्द्यानुसार अशा अनेक मुद्दे आहेत जे की तुमच्याकडून ते होऊ शकले नाही. कारण तुम्ही आता जे रिसेंटली एक आदेश काढला की लोकप्रतिनिधी, मग तो कसाही असला तरी तो ऑफिसला आल्यावर सरकारी अधिकाऱ्याने उठून त्याला नमस्कार करायचा आहे. याच्यामुळे प्रशासनातील सुशिक्षित हायली क्वालिफाईड अधिकारी अंडर प्रेशर गेले आहेत. हे मी करणार नाही. कारण कायदा हा सर्वश्रेष्ठ आहे आणि कायदा वापरण्याचं ज्ञान या सरकारी अधिकाऱ्यांना आहे. त्यामुळे त्यांना अंडर प्रेशर तुमच्या जे लोकप्रतिनिधी असतील, जे कशा मार्गाने निवडून जातात आणि शेवटी खापर मात्र तुम्ही मतदारावर फोडतात, मतदारांना फालतूपणा म्हणतात, असं मी करणार नाही. कारण दर तालुक्यामध्ये तुम्ही शोध घ्या, 288 288 पैकी किती जण सरंजामशाही आहेत, किती जण त्यांच्या तालुक्यामध्ये हुकुमशाह आहेत, किती जण दहशतवादी आहेत. यांनी जर ही लोकशाही चालवली तर लोकशाही म्हणून हा अस्तित्व टिकेल का? हे मी करणार नाही. अशा लोकांना जवळ करणार नाही. त्याप्रमाणे तुम्हीच कबूल केलं होतं नाना पाटेकर यांच्या मुलाखतीमध्ये की जो निवडून येऊ शकतो अशा लोकांना आम्ही तिकीट देतो. अहो, निवडून येऊ शकतो म्हणजे काला पैसा, निवडून येऊ शकतो म्हणजे बेहिशेबी मालमत्ता. असे लोक मतदारांना विकत घेतात आणि ते निवडून येतात आणि तुम्ही त्यांना तिकीट देतात. हे मी करणार नाही. त्यामुळे सैनिक समाज पार्टीचं जे बौद्धिक आंदोलन आहे त्याने सैनिक आणि शेतकरी जागृत होत चालला आहे. ते आमच्या बरोबर येत चालले आहेत. कारण सैनिक समाज पार्टी ही आम समाजाची पार्टी आहे. केवळ निवडणुका लढायच्या आणि जिंकून दाखवायच्या याच्यासाठी आमचा ध्येय नाही. आम्ही निवडणुका लढू, आम्ही जिंकू, तेही सज्जन मतदाराच्या मताने निवडून जाऊ. आताचा मतदार तुम्ही फालतूपणा म्हणतात, त्यालाच आम्ही आमच्याकडे जोडत चाललो आहोत. कारण दर तालुक्यात सरंजामशाही आहे, याला तुम्ही संपू शकत नाही. भ्रष्टाचारी प्रवृत्तीचे, वंशवादी प्रवृत्तीचे आणि गुंड प्रवृत्तीचे 90% लोक तुम्ही गोळा केलेत, ते मी करणार नाही. तरच ही लोकशाही टिकेल, तरच ह्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती होईल आणि प्रत्येक महिला सुरक्षित जीवन जगेल आणि
आणि त्यासाठी सैनिक समाज पार्टीचं सरकार सत्तेवर येणार आहे आणि उज्ज्वला थिटेसारख्या महिलांना हिरकणी उपाधी देऊन तिचा सन्मान केला जाईल. तिला छत्रपतीसारखं तिला साडी चोळी दिल्या जाईल. असा हे सैनिक समाज पार्टीमार्फत मी मुख्यमंत्री झाल्यावर ह्या महाराष्ट्रामध्ये सरकार येणार आहे आणि त्यासाठी आम समाजातील जनता सैनिक समाज पार्टीबरोबर येत चालली आहे. म्हणून आम समाजातील जनतेचे धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.